नमस्कार मॅडम, मी तुमचा हरहुन्नरी अभ्यासू आणि इंटेलेक्च्युअल पत्रकार भोलानाथ धडपडे तुमच्या सेवेत हजर आहे. मॅडम, जसं की अख्खा महाराष्ट्र जाणतो की आता महापालिकेच्या निवडणुकीचं वातावरण आहे, तर त्यानिमित्ताने मी मुंबईतल्या अंधेरी MIDC या परिसरात आलेलो आहे. इकडच्या मतदार राजाच्या मनात काय आहे हे जाणून घेण्यासाठी. तर आता आपण जास्त वेळ वाया न घालवता लगेचच इकडच्या मतदार राजाशी चर्चा करूया, त्याच्याकडून जाणून घेऊया की तो कोणाला मतदान करणार आहे. चला, कुठे गेले मतदार राजा, शोधू कुठे, शोधू कुठे, शोधू कुठे. 5 साल हो गया है फिर भी तुमको मराठी क्यों नहीं आता है. थोडा थोडा अटकतो. पब्लिक आहे, मराठी माणसं तर मराठी माणसांनाच देणार ना. मोठा मतदार राजा आहे. तात्पुरता मतदार राजा आहे. बरोबर म्हटलं. या या, आपका नाम तो बताइए. अहो बोला हो, नाव तर सांगा, काय लागतंय. आता आपल्याला काही महिला मंडळी इथे आहे, पण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांचं काय मत आहे. नमस्कार. नमस्कार, तुमचं नाव काय. मीरा चौहान. अच्छा, तुम्ही मराठी नाही आहात. येते मला. बघा बघा बघा, त्यांना मराठी येतं आहे. खूप मस्त वाटतं अशी लोकं जर भेटतात ज्यांना मराठी येतं आणि ते खूप छान बोलतात. तर आता मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की आता BMCच्या निवडणुका आलेल्या आहेत, तुमचा सपोर्ट कोणाला असणार आहे. सपोर्ट पण तुम्हाला माहिती आहे कोण उभा आहे या वॉर्डमधून. तुम्ही मतदान करणार आहात तर तुम्हाला माहीत नाही कोण तुमच्या वॉर्डमधून उमेदवार आहे नगरसेवकसाठी. काका अच्छा, बरं, ठीक आहे. काका आमदार आहे. काका कुठे जातो तर कसं करायला? तो प्रकाश मुसले उभा आहे आमदार इथे आता नाही, ह्याच्या नगरसेवक. नगरसेवकासाठी. तुला माहिती आहे पहिली गोष्ट की कोणते कोणते पक्ष आहेत आणि कोण कोण उभं आहे माहिती तुला. एवढं नाही माहिती, एवढी माहिती नाही आम्हाला. तर खरी थोडी ही शोकांतिका म्हणायला हरकत नाही, कारण की मतदार राजाला जर माहीत नसेल की कोण उभा आहे, कुठला नेता आहे, कोण नगरसेवक पदासाठी उमेदवार आहे, तर जरा इथे प्रॉब्लेम आहे. विषण्याची काहीतरी मुलगी आहे. हां. शेखर भाटकरची पोरगी आहे. अच्छा आणि प्रकाश मुसळे म्हणून आहे. अच्छा, बघा असे जाणकार मतदार भेटतात तर खूप छान वाटतं. त्यांना माहीत असतं की त्यांचा उमेदवार कोण आहे. हिंदीमध्ये बोलू. किती वर्षापासून राहतो महाराष्ट्रात तू. महाराष्ट्र हो गया मेरे को 5 साल. 5 साल हो गया है फिर भी तुमको मराठी क्यों नहीं आता है. मला थोडा थोडा अटकतो. थोड़ा थोड़ा बोल चलेगा हमरे को, ऐसा कुछ नहीं है मराठी सीखने का. बोला बोला अहो बोला, मामा बोलले तर आता भाषा नेता मत यायला पाहिजे ना, कारण की मामा भाषा किंवा काका पुतण्या हे महत्वाचं आहे राजकारणात. तुमचं मत सुद्धा महत्वाचं आहे. की आता निवडणुका जवळ आल्या त्यामुळे या मतदाराला मतदार राजा असं म्हटलं जातं, पण निवडणुका निघून जातात तर हा मतदार राजा सामान्य होऊन जातो. याबद्दल तुम्हाला काय वाटतं. हे हमेशा चाललेलं 5 वर्षाला हे असंच चाललेलं सर. ह्याच्यात काय तुम्हाला बी कळतं, आम्हाला पण कळते. मोठा मतदार राजा आहे. तात्पुरता मतदार राजा आहे. बरोबर म्हटलं. तुम्हाला काय वाटतं. त्याच्यामध्ये आता काय बोलायचं त्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी सांगा. काय 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 म्हटलं तू. सजा देतो माणसांना. अच्छा, म्हणजे त्यांचं राजा मग इथं सजा होतो. त्यांचं असं म्हणणं आहे की निवडणुकीच्या वेळेला मतदार राजा, नंतर नंतर सजा सजा. सजा. नंतर सजा. क्या बात आहे. ते राजा का बोलतात माहितीये का, मतदानाचा अधिकार सगळ्यांना दिलाय. हा, स्थानिक माणसाला तेवढंच आहे, मंत्र्यालाही तेवढंच आहे, धीरूभाई अंबानीलाही तेवढंच आहे. बरोबर. त्याच्यामुळं राजा का बोलतात की हे 5 वर्षाला एक बार आमच्या इथे येतात, हा. पण निवडून गेले की ते राजा होतात, एसीच्या गाडीत फिरतात, बंगल्यात राहतात, म्हणून त्यांना राजा नाव येतं. पब्लिकची काय करता तुम्ही. पब्लिकला काहीच करत नाही. फक्त मतं मागायला आहे ना, मतं आम्ही जातो, देतो आणि येतो. काय करता. आपका नाम क्या है. संजय गुप्ता. आप गुप्ता जी, आपको मराठी आती है क्या. नहीं, कितने सालों से आप रह रहे हैं महाराष्ट्र में. 22-23 साल हो गए. समझ लेता हूँ, बोल नहीं पाता हूँ भाई. 22-23 वर्ष झाले त्यांना महाराष्ट्रात, पण त्यांना मराठी येत नाही. समझ लेता है म्हणतायत. तो अभी मैं आपके क्या साथ क्या बोलेंगा, मैं आपको समझेंगा. बोलो. बोलो. मी महाराष्ट्रात राहणारा मी महाराष्ट्र राहणारा मराठी माणूस आहे. मराठी माणूस आहे. वहाँ पे देखिए, बोलिए मराठी माणूस आहे. मराठी माणूस आहे. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. यूपी को बोलना है, यूपी जय, जय यूपी बोलना है. अरे बोलेंगे ही गुप्ता जी, आप बोलिए जय यूपी. जय यूपी. ऐसा क्या बात है, त्यांनी मराठी बोल, लेकिन आप सीखेंगे मराठी. सीखने को मिलेगा तो सीखेंगे ना. सीखेंगे ना. सीखेंगे? अरे आता है तो उतना नहीं आता, मला अटकता हो बस. मराठी माणूस म्हणून तुम्हाला जर मुंबईचा अमराठी महापौर निवडून आला तर तुम्हाला एक मराठी म्हणून चालणार आहे ते. मराठी पाहिजेच ना मुंबईसाठी. अभी हम कैसे बता सकते हैं, वो तो पार्टी आने के बाद पता चलेगा कौन होएगा कौन नहीं होएगा. अभी कैसे बताया जाए. ते त्यांचं हे आहे. आम्हाला तर मराठीच पाहिजे. अच्छा, तो आपको मराठी महापौर अगर बैठेगा तो चलेगा. मराठी भी चलेगा, भाजपा भी चलेगा, मतलब
महाराष्ट्र में हम लोग रह रहे हैं तो मतलब मराठी भी जरूरी है. क्या बात आहे, खूप महत्त्वाचं आहे. एक अमराठी माणूस जर असं मत व्यक्त करतोय की महाराष्ट्रामध्ये मराठी महत्त्वाचं आहे. महाराष्ट्र का पानी पी रहे हैं, महाराष्ट्र का खाना खा रहे हैं, महाराष्ट्र में रह रहे हैं. महाराष्ट्र जो भी हमारा जो भी योगदान है सब इधर ही महाराष्ट्र में हो रहा है. वा वा वा, खूप महत्त्वाचं यांनी सांगितलेलं आहे. हीच गोष्ट, हेच विचार जर प्रत्येक अमराठी माणसाच्या मनात असतील तर मराठी अमराठी असा वाद निर्माणच होणार नाही. हे खूप महत्त्वाचं आहे. ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत. हा, तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? एक अमराठी म्हणून ठाकरे बंधूंची युती, याबद्दल तुमचं मत काय? हे जाणून घ्यायला आवडेल. त्यामध्ये आपलं काय बोलायचं पद्धती नाही राहील. का? तो आपली राजनीती आहे, आपण बोलतो तो आपण वेगळं बोलतो. नाही तर त्याच्यामध्ये काय नवीन काहीतरी होणार. हा, आपला बोलल्यानंतर त्याच्यात बोलतो नाही मी जास्त. का मराठी असं? माणूस आहेत ना, मराठी माणसं आम्ही देणारच ना. आम्हाला हे पाहिजेलच, युती पाहिजेलच, ठाकरे आणि हे दोन्ही भावांची. अच्छा, मग भाजपचा टिकाव लागेल तुम्हाला? काय वाटतं त्यांच्या समोर? आता ते काय लागेल? ते काय सांगू शकत नाही. म्हणजे आम्ही तर विचार केला की जो काम करेल त्यांना आम्ही वोट देऊ. ते पाहिजेलच, मराठी माणूस पाहिजे. आम्हाला महापौर मराठीच पाहिजे. काहीच फरक पडत नाही त्यांनी. अच्छा, तुमचं समर्थन उद्धव साहेबांना आहे. पण राज ठाकरे साहेबांनी मध्यंतरी जे मराठी वाद तो होता, पण आता त्यांची युती आहे, तर त्यांचं त्याबद्दल तुमचं काय मत आहे एक अमराठी म्हणून? मराठी म्हणून आहे की उद्धव साहेब आहेत हा. ना, राजसाहेबांचे ते बघून घेईन काय करायचे ते. ओके, बाकी काय बोलू. तर तुम्हाला काय वाटतं यंदा कोण बाजी मारणार? यंदा बीजेपी मारणार आहे. शिंदे साहेब. बीजेपी शिंदे साहेब. राज ठाकरे. हैदराबादहून आलेले अमराठी राज ठाकरेंना समर्थन देत आहेत. बोलो बोलो, कुछ तो बोलना पडेगा, क्योंकि आपका जो पॉइंट आहे जरा युनिक आहे. बोलो. बीएमसी ठाकरेंचीच व्हायला पाहिजे असं तुमचं मत आहे? बीएमसी त्यांचीच पाहिजे. अच्छा, ठामपणे बीएमसी ठाकरेंचीच पाहिजे. ओके, क्या? मराठी माणूस महापौरचा पाहिजेच. तर मॅडम, जसं की तुम्ही पाहिलं की मी आज अंधेरीच्या MIDC या परिसरात आलो होतो, इकडच्या मतदार राजाशी चर्चा करण्यासाठी, त्याच्या मनात नेमकं काय आहे हे जाणून घेण्यासाठी. आणि मी नेहमीप्रमाणे अगदी सिक्रेटली त्याच्या मनात काय आहे, तो कोणाला मतदान करणार आहे, त्याला कोण नगरसेवक हवा आहे, हे सगळं व्यवस्थितपणे काढून घेतलेलं आहे. नेहमीप्रमाणे माझा इंटेलेक्च्युअलनेस वापरून नेहमीप्रमाणे. आणि त्यामुळे मी निवडणुकीनिमित्त असे अनेक मतदारसंघ आहेत, असे अनेक एरिया आहेत, ते कव्हर करणार आहे. तर त्यामुळे पाहायला विसरू नका. आता तुर्तास येतो मी मॅडम. बाय बाय. हां.